संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढी एकादशीचा आपला हा सर्वात मोठा गणला जाणारा भारतातला सण पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीला अगदी आतुर झालेल्या लोकांची वारी सुरू होण्याचा हा एक सुंदर असा हंगाम. निघाली पालखी, हजारो लोक त्याच्यामध्ये सामील झालेत आणि रस्त्यामध्ये अनेक दिंड्या अनेक गावाहून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आता हा आषाढी एकादशी जवळपास पंढरपूर या छोट्याशा शहरात 10 लाखाच्याही वरती हा लोकांचा मेळावा भरतो. सर्वात मोठी पायी जाणारी ही देवाची वारी, ही आपल्या पंढरपूरच्या विठुरायासाठी, विठुरायाच्या भेटीसाठी प्रत्येक जण आतुर झालेला असतो. आणि त्याचप्रमाणे म्हणूनच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासुद्धा त्यांच्या स्थळापासून देहू आळंदी इथून त्यांच्या पालख्या निघतात, दिंड्या निघतात. हजारो लाखो लोक मजल दरमजल करत या पंढरपुरात पोहोचतात आषाढीच्या आधी 1-2 दिवस. आणि मग पंढरपूर शहरात तर तिथली लगबग तर विचारूच नका. संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेलेलं असतं. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा बरेच दिवस या सत्रामध्ये उपवास करणारे अनेक हिंदू लोक असतात, लाखो. साहजिकच उपवासाचे पदार्थ बाजारामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध झालेले असतात. शेवटी बिझनेस कोणाला नको आहे. त्यामुळं नेहमीप्रमाणेच आपल्या हिंदूंच्या सणांच्या परंपरांना या बिझनेसमध्ये वाहून घेणारी माणसं काही ना काही कमवायच्या दृष्टिकोनातनं जास्तीचा माल मागवतात आणि तो खपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आणि व्यापार करणाऱ्यांनी का करू नये? प्रत्येक संधीचा फायदा घेत त्यांना जगावंच लागतं. कारण रोजच अशा पद्धतीने त्यांच्या दुकानाचा व्यवसाय होईल असं काही वातावरण नसतं. अगदी सहज सुलभ घडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आणि मग या सहज सुलभ ज्या गोष्टींचा खप होतोय, ज्या खाद्यपदार्थांचा खप होतोय, त्याच्यामध्येच काही ना काही भेसळ होण्याचा संभव जास्त असतो. कारण मग शेवटी काय, हिंदूंचा सण, उपवासाचे दिवस. मग उपवासाला काय काय लागतं? थोडासा पैसा अडका व्यवस्थित असलेली, सुबत्ता असलेली माणसं फलाहार करतात, खजूर आणतात, राजगिऱ्याचे लाडू आणतात. अशा या मग उपवासाच्या पदार्थांमध्ये काही ना काही भेसळ करण्याचा नक्की प्रयत्न झालेला असतो. आता एवढं छातीठोकपणे मी का बोलतोय, यासाठी कारण पण तसं घडलंय की नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये असं सांगितलं जातंय की जो पकडला गेला आहे तो मुस्लिम आहे, जिहादी प्रवृत्तीचा मुस्लिम आहे. चांगल्या कुटुंबातला मुस्लिम असं मला म्हणायचं नाही आहे, कारण चांगल्या कुटुंबात संस्कार क्षमता जिथं असते तिथे अशा प्रवृत्तीने कोणीही वागत नाही, हे अगदी मी निक्षून सांगू शकतो. तर हा जिहादी जो पकडला आहे त्याच्याकडनं प्रात्यक्षिक पाहिलं त्याला पकडलेल्या पोलीस लोकांनी. खजूर थोडासा कट करून त्याची बी बाजूला काढून त्यामध्ये नंतर हिंदू लोकांची
प्रजनन क्षमता कमी व्हावी अशा पद्धतीच्या काही गोळ्या, म्हणजेच नपुसकत्व येण्याच्या काही गोळ्या पाण्यामध्ये मिक्स करून 2-3 गोळ्या त्याने हातावर घेऊन प्रॅक्टिकल दाखवलं. थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट केली आणि ती पेस्ट खजुराची बी बाहेर काढलेली, त्या जागी ती पेस्ट सगळी त्यांनी त्या हाताने ओतली. थोडीशी थिक पेस्ट आहे, त्यामुळं सांडण्याचा प्रश्नच नाही. आणि पुन्हा ती पेस्ट व्यवस्थित बसावी म्हणून त्याच्यावरती पुन्हा ती बी ठेवून खजूर, थोडासा चिकट पदार्थ, लगेच ओपनिंग त्याचं एकमेकांवरती चिटकवून टाकलं अगदी बेमालूमपणे, आणि तो खजूर बाजूला ठेवला, एक तुकडा. प्रायमा फेसाई जेव्हा आपण त्याला बघतो तेव्हा काहीही समजलं नसतं आपल्याला की या खजुरात नेमकं काय केलं आहे. अर्थात हा खजूर विकायला जाईपर्यंत, विकला जाईपर्यंत त्याच्यामध्ये मस्तपैकी ती पेस्ट, ते औषध मुरणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणी म्हणेल की असा एक एक खजूर अशी पेस्ट टाकत कोण बसतं का? त्यांना किती करावं लागेल, किती माणसं नेमावी लागतील? प्रश्न हा नाही आहे. ज्याच्या मनामध्ये अशी घाणेरडी प्रवृत्ती आहे ना, तो अशा पद्धतीने मशिनरीवर सुद्धा फास्ट काम करू शकतो. ज्याला जर मनातला आपला जो एजेंडा आहे, धर्मांधतेने त्यांना दिलेला एजेंडा जो आहे कि काफिरों की संख्या कम होनी चाहिए और हमारी संख्या दिन ब दिन बढ़ती ही जानी चाहिए. आता हा जो मोटिव, हा जो एजेंडा त्यांना दिलेला असतो आणि हा साध्य करण्यासाठी ही बेकार माणसं, ज्यांना काहीच उद्योगधंदा नाही, नोकरी नाही, ज्यांचा काहीच कुठलाही मोठा बिझनेस नसतो, अशा या पडीक माणसांना 100 ते 500 रुपयात रोजावरती विकत घेतलं जातं आणि मग त्यांच्याकडनं अशी घाणेरडी कृत्य केली जातात. लँड जिहाद तोही जोरावर चालू आहे. रेल्वे ट्रॅकवरती वाटेल त्या वस्तू ठेवून रेल्वेचे डबे कसे रुळावरनं घसरून अपघात होईल आणि अपघातामध्ये कशी शेकडो माणसं ॲट वन्स जखमी होतील, मरतील, अशा वाईट प्रवृत्तीने सुद्धा रेल जिहाद चालू आहे. ॲक्सिडेंट जिहादबद्दल मी बोललोच आहे 1-2 व्हिडिओमध्ये. त्याचं ज्वलंत उदाहरण आत्ताच तेजा पठाण नावाचा एक ड्रायव्हर, जो येरवडा साईडला कंटेनर घेऊन चालला होता आणि ह्या कंटेनरनी जवळपास 7 ते 8 मोटार कारचं धडका मारून नुकसान केलं. अनेक लोक जखमी झाले. नशीब बलवत्तर की कोणीही त्या ह्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही, परंतु फायनान्शियल लॉस हा त्या 8 ते 10 कार होल्डर्स आणि मोटरसायकल होल्डर्सला प्रचंड प्रमाणात तो सहन करावा लागणार आहे. अर्थात आता इन्शुरन्सच्या तारखा असतील, त्यांनी रिन्यू केलं असेल, व्यवस्थित हप्ते भरले असतील तर तो भाग आलाही दा. परंतु ड्रायव्हरचं नाव हे तेजा पठाण निघणं, तो मुस्लिम असणं, याला दरवेळी घडणारी घटना असंच मी तरी मानतो. कारण अशा या घटना ॲक्सिडेंटली घडत नाहीत, हे घडलेल्या घटनेवरून दिसून येतं आहे. म्हणजेच कुठे ना कुठे कुठून तरी काहीतरी पैसे आणि टिप्स मिळालेली असते आणि मग हे मुस्लिम ड्रायव्हर ज्या ज्या वाहनांच्या अपघातामध्ये सापडलेत त्या ठिकाणी ॲक्सिडेंट जिहाद असण्याची 90% शक्यता नाकारता येत नाही. या खानपान या पदार्थांमध्ये, खजुरामध्ये आज आपल्या आषाढी एकादशीच्या उपवासांच्या पार्श्वभूमीवर असं काहीतरी डोक्यात आणणं हे असल्या धर्मांध माणसांकडनं सहज आणि स्वाभाविक चालू आहे. आता मग खजूर आपण कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा, घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे? नॉर्मली तरुण वयाच्या लोकांमध्ये खजूर हा पटकन तोंडात टाकून खाणे आणि नंतर बी टाकून देणे हे जमतं, पण जसं जसं वय वाढत जातं तसं फक्त म्हातारी माणसं कदाचित ज्या पद्धतीने त्यांनी पेस्ट आत टाकली आहे त्या पद्धतीने बी काढून राहिलेला खजूर ते खातात, चावून खातील, तुकडे करून खातील. मग त्याच्यात जर अशी पेस्ट जर मुरली गेली असेल तर हा धोका
सगळ्यांनाच आहे. त्यामुळं खाणं पिणं हे सुद्धा आपण कुठे करतोय, कुठून कोणत्या गोष्टी आणतोय, याच्याशी थोडासा आपण एक आपल्या मनाचा ताळमेळ घातला पाहिजे. कुठे आपल्याला धोका होऊ शकतो, कुठे जिहादी प्रवृत्ती डोकं वर काढू शकते, या गोष्टींची शहानिशा असे काही व्हिडिओजच्या मार्फत ज्या काही गोष्टी कानावर येतात, डोळ्यांनी पाहायला मिळतात, ह्याचा आपण साकल्याने विचार करत आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण उपवासाचे दिवस हे प्रत्येकाच्या घरामध्ये या आषाढीच्या काळात उपवास केले जातात. मी तर म्हणेन आता आपल्याला खूपच विचारपूर्वक अशा गोष्टींची खरेदी करावी लागेल. आता काळजी घेणार तरी किती घेणार तुम्ही? समजा तुम्ही एखाद्या किरकोळ हिंदू विक्रेत्याकडनं घेतलं, त्याच्याकडं जर अशा एखाद्या जिहादी प्रवृत्तीच्या होलसेलरकडनंच माल आला असेल, तर तुम्ही काय कसं म्हणून गेस करणार आहात? बऱ्याचदा मध्यंतरी असा पण प्रचार केला गेला की तुम्ही कॅश पेमेंट करू नका, स्कॅनरवरती स्कॅन करा, नाव कळेल, मुस्लिम नाव असेल तर मग त्या दुकानातून पुढे जा, तिथे खरेदी करू नका वगैरे. प्रॅक्टिकली दीज थिंग्स आर नॉट ॲट ऑल पॉसिबल. आणि अगदी प्रत्येक मुस्लिम माणूस वाईट असतो अशा दृष्टिकोनातनं बघूनसुद्धा चालणार नाही. परंतु तुम्हाला काळजी ही घ्यावीच लागेल. या आषाढी एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, अशा या आपल्या पावन महिन्यात विठुराया नक्कीच प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आहे, नो डाऊट ॲट ऑल. परंतु तुम्ही स्वतःहून जर एखादा धोका अंगलट घेत असाल तर मात्र तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. आणि अशा पद्धतीची जर औषधं तुमच्या पोटात गेली तर त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे? ती ज्यासाठी औषधं बनवली आहेत त्यांच्याच काही मॅन्युफॅक्चरर लोकांनी बनवली असण्याची दाट शक्यता आहे. आता असे फॉर्म्युले साधं BSc आणि MSc झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा कळू शकतात. कोणते कंटेंट्स मिक्स केल्यावर काय प्रॉडक्ट बनतं, इतपत त्यांचं BSc आणि MScला एज्युकेशन नक्की आहे. त्यामुळं फक्त आता वैयक्तिक काळजी घेणं आणि ठराविक पदार्थ खाणं ॲव्हॉइडच करणं, त्या रस्त्याला न जाणं, हीच फार मोठी काळजी स्वतःची स्वतः घेतल्यासारखी आहे. शक्यतो घरातल्या घरात उपवासाचे जे काही पदार्थ बनवता येतील त्याच पदार्थांचं सेवन करणं मला तरी हिंदू धर्मियांसाठी हितावह गोष्ट वाटते आहे. याच पद्धतीने काही नॉनव्हेजच्या दुकानांमध्ये, चिकन फिशच्या दुकानांमध्ये सुद्धा इंजेक्टेबल्स त्या फिशला आणि चिकनला दिली जातात. त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने काही औषधं मिक्स केली जातात अशाही बातम्या येत आहेत. आता हे सगळं असं जर घडत असेल तर मात्र सामान्य माणसांनी नक्की जगावं कसं आणि नक्की कोणतं सामान कोणत्या दुकानातून घ्यावं, हा फार मोठा गहन प्रश्न सामान्याच्या नजरेसमोर उभा राहणार आहे. प्रत्येक गोष्टीत भिवून जगणं तर शक्य होणार नाही आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक पाऊल उचलताना काळजीने उचललं जाईल असंही सांगता येत नाही आहे. रोजच्या जगण्याची धडपड करणारा माणूस, त्याच्याकडं असा किती वेळ असतो की घरात तो लक्ष देऊ शकेल? त्यामुळं या गोष्टी अतिशय सिरियस घडत आहेत. परंतु या गोष्टींचा सामना करत जगण्याची आपल्याला सवय करावी लागेल. अशा जिथं जिथं म्हणून संशयास्पद हालचाली वाटत आहेत, जिथं जिथं म्हणून काही संशयास्पद पदार्थ वाटत आहेत, फळांच्या दुकानावर जिथं जिथं म्हणून तुम्हाला संशय येतो आहे, त्या त्या ठिकाणून खरेदी करणं बंद करणं हा एकमेव इलाज या गोष्टीमध्ये आहे. आषाढीच्या या पर्वाच्या या पावन महिन्यासाठी सर्व माझ्या सबस्क्रायबर्सना, सर्व माझ्या व्ह्युअर्सना आणि माझ्या सर्व हिंदू बंधू भगिनींना खूप खूप मी शुभेच्छा अर्पण करतो. आणि या आषाढी एकादशीच्या उपवासांच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये नक्की काय चाललं आहे, जिहादी प्रवृत्ती काय काय करू शकतात, याची थोडीशी मला जी माहिती आहे ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा एक प्रयत्न आहे. मित्रांनो, दिवस अतिशय वाईट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये नक्की सुरू आहेत. नॅशनल हायवेजवरती किंवा कुठेही तुम्ही पंक्चर जिहादच्या केसेससुद्धा तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. हा पंक्चर जिहाद आहे, धाब्यावरती चालणारा थूक जिहाद आहे, लव जिहाद तर खूपच बोकाळलेला आहे.
न जाणो आपल्या पोरीबाळींना असं कोणतं आकर्षण आहे की जे या लव जिहादच्या जाळ्यात खूप सहजपणे अडकतात. त्यामध्ये त्यांना काहीही गैर वाटत नाही. मग भले त्या मुलाने नाव बदललेलं असो, नंतर ते डिस्क्लोज हो, त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. ते म्हणतात हमने प्यार किया है. ज्या प्यारचा अर्थसुद्धा नीट कळत नाही, अशा मुली या लव जिहादमध्ये अडकत आहेत. ते लोक यशस्वी होत आहेत. त्यांच्याकडं त्यांनी रेट्स लावलेले आहेत. याविषयी सुद्धा मी बोललोच आहे मागे. हिंदू लड़की को पटाओ इतना लेके जाओ, जैन की लड़की को पटाओ इतना पैसा लेके जाओ, किसी राजपूत की लड़की भगा के लाओ इतना पैसा लेके जाओ. असे त्यांच्या प्रत्येक धर्म आणि जातीनुसार रेट ठरलेले आहेत. आणि याचाच परिणाम की बऱ्याचशा घरांमधनं या 16 ते 24 या वयोगटातल्या बऱ्याचशा मुली लव जिहादची शिकार बनत आहेत. घरातून पळून जात आहेत. कित्येकांना किडनॅप करून पळवून नेलं जातं. नंतर त्यांचा सुगावासुद्धा लागत नाही. ही शोकांतिका वाचायला पण मिळते. आज विधानसभेत सुद्धा याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. महाराष्ट्रातनं किती मुली आणि किती बायका गायब झाल्या आणि त्यापैकी किती सापडल्या, असा क्वेश्चनसुद्धा विचारला गेला. म्हणजे सरकार दरबारीसुद्धा हतबलता जेव्हा दिसून येते, तेव्हा प्रत्येक परिवारातल्या व्यक्तींची ही जबाबदारी आहे की अशा प्रत्येक प्रकारच्या जिहादमधनं आपण आपल्या परिवाराला आणि आपल्या ओळखीच्या हिंदू परिवारांना कशा पद्धतीने वाचवू शकतो, याचा सखोल अभ्यास काही लोकांनी नक्कीच करायला हवा. आणि असे दूषित पदार्थ मिळण्यापेक्षा जे काही हिंदू व्यापारी आहेत, त्यांनी एका वेगळ्या प्रकारची पॉम्पलेट्स छापून ॲश्युरन्स दिला पाहिजे हिंदू लोकांना की याची खरेदी ही डायरेक्ट झालेली आहे. कुठून डायरेक्ट आणलं त्याचं तुम्ही त्या पॉम्पलेटमध्ये लिहा. त्याप्रमाणे लोकांना विश्वास दिल्यावरती कदाचित त्या त्या दुकानांमधनं खरेदी करण्याचा सपाटा चालू होईल. परंतु या ठिकाणी तो व्यापारी अतिशय धर्माशी एकनिष्ठ असा हिंदू, जैन, बौद्ध अशा धर्माचा असावा, असा आपण सुद्धा आग्रह धरू शकतो. माझ्या मते एकच सांगितलेला उपाय अतिशय चांगला आहे. हे खजूर वगैरे असे पदार्थ ज्याच्यामध्ये काही मिक्स होऊ शकतं, फळांना इंजेक्शन्स दिली जाऊ शकतात, त्यामुळं असे पदार्थ आणि फळं अवॉइड करून घरामध्ये तुम्ही जे बनवू शकाल उपवासाचं, तेच तुम्ही उपवासाच्या दिवशी खावं. त्या सप्ताहात खा, त्या महिन्यात खा. हीच माझ्यातर्फे तरी नम्र विनंती आणि एक उपाय सुचवतोय मी. जे काही चाललं आहे ते अतिशय काळजी करण्यासारखंच आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझं मन तर एकदम उद्विग्न झालं. आता त्या जिहादीला पकडलं आहे, त्याच्यावरती जी काही योग्य ती कारवाई व्हायची, कायद्याच्या चौकटीत बसून जे काही व्हायचं ते होईल. त्याची केस चालेल वगैरे वगैरे. ज्या काही गोष्टी सिद्ध व्हायच्या असतील त्या सिद्ध झाल्या तर त्याला शिक्षाही होईल. अर्थात ज्याला काही घरदार चालवण्यासाठी काहीच नाही, त्याला जेल हे एक अत्यंत उपयुक्त चांगलं ठिकाण असतं. 2 टाईम खायला मिळतं, काही थोडंफार काम करणे. या पद्धतीने जीवन जगणारे अनेक त्यांच्याकडे लोक उपलब्ध आहेत आणि अशाच लोकांचा उपयोग अशा या जिहादी कारवाया करताना केला जातो. कमीत कमी पैशात त्यांना माणसं विकत मिळत आहेत. चला, आषाढी एकादशी या पांडुरंगाच्या चरणी हिंदू लोकांची रक्षा कर रे बाबा आणि सगळ्यांना सुखी समाधानी ठेव. सगळ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुजलाम सुफलाम चांगल्यापैकी पाऊस होऊन कुणाचंही शेतीमध्ये काहीही नुकसान न होता, कुणाच्याही घरामध्ये कोणतीही आत्महत्येसारखी अरिष्ट न येता सर्व काही शेतकऱ्यांना सुख समृद्धी दे, अशीही आपण या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूयात. या व्हिडिओत आज इतकंच. सगळ्यांनी फक्त सावध राहायचं आहे, यासाठीच हा एक खास प्रयत्न कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलचा, या प्रवीचा अतिशय तळमळीने आपल्या हिंदू बंधू भगिनींच्या रक्षणासाठी सतत हा सोशल अवेअरनेस या सेगमेंटमध्ये असे बरेचसे व्हिडिओ बनवणारा एकमेव स्टेज आर्टिस्ट हू इज अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट. डू विजिट माय चॅनल titled as Kavi Praveet Show, 8,255 videos.
मित्रांनो, काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या, आपल्या मित्रमंडळींची जरूर काळजी घ्या.